मुंबईचा 125 वर्ष जुना पूल म्हणजे एल्फिन्स्टनचा पूल। परळपासून थेट प्रभादेवीला जोडणारा हा पूल जो आहे तो आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। खरं तर हा पूल बंद होऊ नये आणि इथल्या स्थानिकांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर अनेक वेळा या ठिकाणी आंदोलनं झालेली आपल्याला पाहायला मिळाली। पण आज भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्या मार्फत थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झालेली आहे आणि येत्या 8 ते 10 दिवसात इथल्या क्लस्टरचा प्रश्न सोडवला जाईल असं आश्वासन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे यंदा पूल बंद झालेला आहे, पण स्थानिकांकडून आंदोलनं जी आहेत ती झालेली नाहीत। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आला होता। स्थानिकांकडून इथे प्रत्येक वेळी जे ती आंदोलनाची भूमिका घेतली होती, त्यामुळे आज पोलीस प्रशासन जे आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलं होतं। DCP सुद्धा या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे ही सगळी लोक या ठिकाणी तैनात होती की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये। आता आपण जर ही पुलाची दृश्य पाहिली तर हा पूल आता थेट वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर त्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत नारळ फोडून जे ते या पुलाच्या कामाला आता सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर बॅरिगेटिंग जे आहे ते ह्या ठिकाणी होताना पाहायला मिळते। पुढे जर पुलाच्या सुरुवातीला बघितलं तर JCB सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले, त्यामुळे आजपासून या पुलाचं जे आहे ते पाडकाम सुरू केलं जाईल आणि असा एकंदरीत आशावाद केला जातोय की येत्या गणपतीपर्यंत इथून जो नवा कनेक्टर बनणार आहे तो म्हणजे शिवडीपासून ते थेट एकंदरीत कोस्टल रोडपर्यंतचा तो एका वर्षात तयार होईल। पण ते पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण आत्ताच्या घडीला ज्या पुलाच्या पाडकामासाठी विरोध केला जात होता त्या पुलाचं पाडकाम जे ते सुरू केलेलं आहे आणि स्थानिकांच्या पुनर्वसनाचा जो प्रश्न होता तो प्रश्न येत्या 8 ते 10 दिवसात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक लावून क्लस्टरचा मुद्दा जो आहे तो सोडवला जाईल असं आश्वासन सुद्धा आता देण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवारसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई।